नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत की जैविक रेणू म्हणजे बायोलॉजिकल मॉलिक्युल्स अगदी शून्यातून कसे तयार केले जातात. तर मग विचार करा, अगदी सुरुवातीपासून स्क्रॅचपासून एखादं जैविक मशीन कसं तयार करता येईल. हा प्रश्नच खूप मोठा आहे, नाही का? चला, या प्रश्नाला ना एका बांधकाम प्रकल्पासारखं म्हणजे एका कन्स्ट्रक्शन चॅलेंजसारखं पाहूया. म्हणजे ही सगळी प्रक्रिया समजायला खूप सोपी जाईल. तर आपण ज्या मशीन्सबद्दल बोलतोय त्या आहेत पेप्टाइड्स. आता हे पेप्टाइड्स म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ह्या अमिनो ॲसिड्सच्या लहान लहान साखळ्या आहेत आणि त्या आपल्या शरीरात अगदी एखाद्या लहान पण शक्तिशाली उपकरणांसारखं म्हणजे मॉलिक्युलर टूलसारखं काम करतात. खूप महत्त्वाची कामं पार पाडतात. प्रश्न हा आहे की ही छोटी छोटी मशीन्स इतक्या अचूकपणे इतक्या परफेक्टली बनवतात तरी कशा? बरं, याचं उत्तर आहे एका खूपच स्मार्ट पद्धतीत, जिला म्हणतात सॉलिड फेज असेंब्ली लाईन. आता हे नाव ऐकून गोंधळू नका. हे तंत्रज्ञान अगदी एखाद्या फॅक्टरीच्या आधुनिक असेंब्ली लाईनसारखंच काम करतं. या तंत्राचं शास्त्रीय नाव आहे सॉलिड फेज पेप्टाइड सिंथेसिस. यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये, ती म्हणजे ही संपूर्ण साखळी एका घनवस्तूवर म्हणजे एका सॉलिड बेसवर तयार केली जाते. विचार करा, एका लहानशा रेझिनच्या मण्यावर ही सगळी किमिया घडते. आणि या पद्धतीचा सगळ्यात मोठा म्हणजे अगदी क्रांतिकारी फायदा काय आहे तो इथे सांगितला आहे. यात मधल्या टप्प्यात तयार होणारी उत्पादने शुद्ध करण्याची गरज नसते. याचा अर्थ काय? म्हणजे प्रत्येक स्टेपनंतर थांबून क्लिनिंग करायची गरज नाही. आणि यामुळेच ही प्रक्रिया प्रचंड वेगवान आणि एफिशियंट बनते, अगदी खऱ्याखुऱ्या असेंब्ली लाईनसारखी. चला, ही प्रक्रिया अजून सोपी करूया. समजा आपण लेगो ब्लॉक्सचा खेळ खेळतोय, तर आपले जे अमायनो ॲसिड्स आहेत त्या आपल्या विटा आहेत. ज्यावर आपण हे सगळं बांधकाम करणार आहोत तो बेस प्लेट म्हणजे एक घन रेझिनचा मणी, तो आपला पाया आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक विटेवर एक तात्पुरती संरक्षक टोपी आहे, एक केमिकल शील्ड, ज्याला FMOC ग्रुप म्हणतात. ही टोपी काय करते? ती चुकीच्या ठिकाणी जोडणी होण्यापासून थांबवते. एकदम स्मार्ट, नाही का? ठीक आहे, तर आता आपल्याकडे साहित्य तयार आहे. मग ही असेंब्ली लाईन प्रत्यक्षात काम कशी करते ते बघूया. ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे एक सोपं, सतत रिपीट होणारं सायकल आहे, जिथे एका वेळी फक्त एक ब्लॉक जोडला जातो. तर या संपूर्ण बांधकामाचा जो गाभा आहे तो या 5 सोप्या स्टेप्समध्ये आहे. पहिली स्टेप, पहिली वीट आपल्या पायावर म्हणजे बेसवर बसवायची. दुसरी, तिची सुरक्षक टोपी काढायची. तिसरी, पुढची वीट जोडायची. चौथी, जोडणी बरोबर झालीये का ते तपासायचं. आणि 5वी स्टेप, हेच सगळं परत करायचं, रिपीट. चला, आता या प्रत्येक टप्प्यात नेमकं काय होतं ते जरा सविस्तरपणे पाहूया. ओके, तर स्टेप नंबर 1, अँकरिंग. इथे काय होतं? आपलं पहिलं अमिनो ॲसिड, ज्यावरती संरक्षक टोपी आहे, त्याला त्या रेझिनच्या बेस प्लेटवर घट्ट बसवलं जातं. समजा आपल्या बांधकामाचा पाया रचला गेला. पाया रचून झाल्यावर येते दुसरी स्टेप, डी प्रोटेक्शन. नावाप्रमाणेच इथे एका विशिष्ट केमिकलचा वापर करून ती सुरक्षक टोपी काढून टाकली जाते. असं केल्यामुळे काय होतं? त्या अमिनो ॲसिडचं दुसरं टोक मोकळं होतं, पुढचा ब्लॉक जोडण्यासाठी जागा तयार होते. पण थांबा, इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो. इतक्या सूक्ष्म म्हणजे मॉलिक्युलर लेव्हलवर ती टोपी खरंच निघाली आहे की नाही, हे कसं कळणार? कसं तपासायचं? यासाठी एक खूपच हुशार आणि व्हिज्युअल टेस्ट आहे, जिचं नाव आहे केसर टेस्ट. यात काय करतात तर रेझिनचे काही मणी घेतात, त्यावर एका अभिकर्मकाचे म्हणजे रिएजंटचे काही थेंब टाकतात आणि त्याला 105 डिग्री सेल्सिअसला फक्त 3 मिनिटं गरम करतात. आणि उत्तर आपल्या डोळ्यासमोर असतं. याचा रिझल्ट एकदम सोपा आणि स्पष्ट असतो. जर रेझिनचा रंग गडद निळा झाला तर समजायचं आपलं काम झालंय. संरक्षक टोपी पूर्णपणे निघाली आहे आणि आपण पुढच्या विटेसाठी तयार आहोत. पण जर ते रंगहीन राहिलं तर त्याचा अर्थ काहीतरी गडबड आहे, रिॲक्शन फेल झाली आहे. बरं, एकदा का आपल्याला निळ्या रंगाने ग्रीन सिग्नल मिळाला की आपण येतो तिसऱ्या टप्प्यावर, कपलिंग. आता पुढचं अमिनो ॲसिड आणि त्याला मदत करणारी काही ॲक्टिवेटर केमिकल्स टाकली जातात. साधारण अर्धा ते 1 तास लागतो आणि या वेळेत नवीन अमिनो ॲसिड आधीच्या अमिनो ॲसिडला घट्ट चिकटतं आणि आपली साखळी एक पाऊल पुढे जाते. आता वीट तर जोडली, पण ती व्यवस्थित जोडली गेली आहे की नाही हे कसं तपासणार? पुन्हा तीच केसर टेस्ट. पण इथे एक ट्विस्ट आहे. यावेळी जर रेझिन रंगहीन राहिलं तर त्याचा अर्थ आहे यशस्वी, म्हणजे सक्सेस. असं का? कारण आता जोडणीची जागा नवीन विटेनी बंद केली आहे, त्यामुळे रिॲक्शन होत नाही आणि रंग बदलत नाही. कमाल आहे ना? आणि मग काय? हेच चक्र पुन्हा सुरू होतं. डी प्रोटेक्ट म्हणजे टोपी काढा, वॉश म्हणजे धुवून टाका, कपल म्हणजे नवीन वीट जोडा आणि टेस्ट
म्हणजे तपासा. हे सगळं परत परत, पुन्हा पुन्हा, जोपर्यंत आपल्याला हव्या त्या लांबीची पेप्टाइड साखळी तयार होत नाही तोपर्यंत. ठीक आहे, तर अशा प्रकारे एक एक वीट जोडून जेव्हा आपल्याला हव्या त्या लांबीची साखळी तयार होते तेव्हा आपलं बांधकाम पूर्ण होतं. पण अजून काम बाकी आहे. आता वेळ आहे या ग्रँड फिनालेची, म्हणजे आपल्या तयार झालेल्या उत्पादनाला बेस प्लेटपासून वेगळं करण्याची. या अंतिम टप्प्यात काही फायनल चेकआउट स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी शेवटची संरक्षक टोपी काढली जाते. मग संपूर्ण साखळीला वेगवेगळ्या सॉल्व्हंट्सने, म्हणजे आधी DMF आणि मग मेथनॉलने स्वच्छ धुतलं जातं, जेणेकरून काही नको असलेली केमिकल्स राहिली असतील तर ती निघून जातील. यानंतर तयार झालेली पेप्टाइड साखळी त्या रेझिन बेस प्लेटवरून अक्षरशः कापून वेगळी केली जाते आणि शेवटी आपल्याला जे मिळतं त्याला व्हॅक्यूममध्ये पूर्णपणे कोरडं केलं जातं आणि आपल्याला मिळतं एक शुद्ध उत्पादन. तर इतक्या सगळ्या मेहनतीनंतर या संपूर्ण प्रक्रियेतून काय हाती लागतं? फक्त एक, पण अगदी शुद्ध आणि आपल्या डिझाईननुसार बनवलेलं पेप्टाइड, जे पुढे जाऊन संशोधन किंवा औषध निर्मितीमध्ये वापरण्यासाठी तयार असतं. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर हे तंत्रज्ञान म्हणजे एका वेळी एक ब्लॉक जोडून अगदी शून्यातून एक परिपूर्ण आण्विक मशीन तयार करण्याची कला आहे. एक जबरदस्त शक्ती आहे. आणि हा विचारच खूप प्रेरणादायी आहे, नाही का? विचार करा, जर आपण आपल्या कल्पनेतलं कोणतंही पेप्टाइड बनवू शकत असू तर मग पुढचा प्रश्न हा आहे की आपण पुढे काय बनवायला हवं, कोणत्या समस्या सोडवायला हव्यात? हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे.